चंद्रसावलीतील मृत्यू भाग 1 मध्ये पाहिलं की साताऱ्याजवळील चंद्रवाट हवेलीमध्ये रहस्यमय मृत्यू म्हणजे संशोधक प्रणव देशमुख मरण पावतो. त्याच्या संशोधनात सतत दिसायचं चंद्र 4.29 दरवाजा उघडतो. 4 संशयित, पत्नी राधिका, मित्र डॉक्टर आनंद, शेजारी निखिल आणि गायब झालेली घरकाम करणारी महिला गुप्ता. प्रणवचा मृत्यू अपघाती नाही हे स्पष्ट होतं. दरवाजा उघडला पण सत्य बंदच राहिलं. पण कोणत्या दरवाजाच्या मागे सत्य लपून आहे? पोलीस अधिकारी चव्हाणने त्या चंद्र 4.29च्या वाक्यावर लक्ष केंद्रित केलं. हवेलीच्या एका भिंतीवर त्या कोणाच्या जागी प्रकाश पडत होता आणि त्याच्या मागे एक लपलेला दगडी दरवाजा. जुन्या यंत्रसामग्रीसारखा. 14 फेब्रुवारीची घटना नव्याने तपासली गेली. निखिल सांगतो, रात्री मी आवाज ऐकला होता, पण त्याआधी कोणीतरी हवेलीमध्ये घुसलं होतं असं वाटलं. प्रणवच्या फोनचे कॉल रेकॉर्ड तपासण्यात आले आणि आश्चर्यकारक गोष्ट सापडली. 11:30ला एका नंबरवरून आलेला कॉल. तो नंबर होता राधिकाचा. पण राधिका म्हणते, मी कॉल केला नाही, माझा फोन हरवलेला होता त्या दिवशी. फोन ट्रेस केल्यावर समजतं फोन हवेलीच्या आसपासच होता. म्हणजेच कोणीतरी तिच्या फोनवरून कॉल केला होता जाणून बुजून. प्रणवने ज्या खोलीत रेकॉर्डिंग मशीन लावलं होतं त्या टेपवर पोलिसांना एक वेगळाच सेक्शन सापडतो. पण त्यामध्ये इनकरप्टेड डाटा असतो. डिजिटल क्लिकनंतर आवाज स्पष्ट होतो. जर माझं काही झालं तर हे ऐका, जो माझ्याजवळ आहे तोच माझ्या विरोधात आहे. आणि जर चंद्राच्या कोणात काही उघडलं तर ते केवळ दार नाही तर खोटेपणाचं प्रतिबिंब आहे. 2 दिवसानंतर महिला गुप्ता स्वतःहून पोलिसांसमोर हजर होते. ती खूपच अस्वस्थ दिसत होती. माझ्यासमोर त्या रात्री काय घडलं मी सांगू शकले असते, पण भीतीने मी गाव सोडलं. ती म्हणते, मी पाहिलं रात्री प्रणव आणि आनंद दोघेही एका कागदावर वाद घालत होते. काहीच सावल्यांचा गैरवापर हा शब्द मी ऐकला. डॉक्टर आनंदने एक महत्त्वाचं संशोधन काही महिन्यापूर्वी प्रकाशित केलं होतं, पण प्रणवने त्यात त्रुटी दाखवल्या होत्या. त्यातून दोघांत कटुता निर्माण झाली होती. प्रत्येक संशोधकासाठी पहिलं नाव हे महत्त्वाचं आणि प्रणव ते काढून घेत होता. आनंदने जरी बाहेरून शांत वाटायचं तरी मनात काहीतरी पेटलेलं होतं. प्रणवच्या संगणकात एक सॉफ्टवेअर सापडला. ते दररोज चंद्रप्रकाशात कोण मोजायचं काम करत होते. त्या दिवशी 12:17 हवेलीच्या विशिष्ट भिंतीवर एक कोन तयार झाला होता. 4.29 आणि तेव्हाच वीज गेली आणि प्रणव मरण पावला. कदाचित कोणी त्याच दिवसाची वेळ आधीच निवडली होती, ज्या दिवशी त्याचं लक्ष पूर्णपणे त्या कोणावर असणार होतं. खरा गुन्हेगार समोर होता पण ओळखला गेला नाही. CCTV कॉल रेकॉर्ड आणि टेप जोडून पोलिसांनी सगळा तपशील मांडला. तेव्हा एक गोष्ट स्पष्ट झाली. हवेलीच्या गुप्त खोलीत आणखीन एक व्यक्ती होती ज्याचं नाव अजून उघड झालं नव्हतं. ते फुटेज पाहून राधिका म्हणाली, हा आनंद नाही. त्या व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता, पण हालचाली, उंची, चालण्याची पद्धत ते निखिल पाठक होते. शेजारी निखिलने कबूल केलं, माझा हेतू त्याला मारणं नव्हतं, फक्त थांबवायचं होतं. प्रणवने हवेली खरेदी केल्यानंतर त्याचं संशोधन वेगानं पुढं जात होतं. पण त्या संशोधनामुळे निखिलच्या घराच्या मागच्या जमिनीवर प्रश्न निर्माण झाला होता. प्रणवच्या संशोधनामुळे गावात पुन्हा हवेली चर्चेत आली. सरकारी संस्था तपासायला येऊ लागल्या. हवेलीचा परिसर संशोधन झोन म्हणून घोषित होण्याची शक्यता होती आणि निखिलच्या नावावरची ती जागा सरकारी ताब्यात जाऊ शकत होती. त्याने काही वेळा प्रणवला विनंती केली, हे थांबव, तू काय शोधतोय हे कोणालाही समजत नाही. पण गाव, माझी जमीन, माझं घर यावर परिणाम होतोय. पण प्रणव ऐकून न ऐकल्यासारखं करायचा. तरी चंद्र हा 4.3 अंशाचा दिसत होता. निखिल हवेलीच्या मागच्या दाराने आत शिरतो. त्याला वाटलं प्रणवला घाबरवलं, थांबवलं तरी पुरेसं होईल, पण प्रणव त्याला विरोध करतो. झटापटीत निखिलच्या हातात असलेली कॅन्डलस्टिक जोरात जाऊन प्रणवला बसते आणि प्रणव जागीच संपतो. निखिलने आपली कबुली दिली. प्रणवचा मृत्यू अपघात नव्हता, तो नियोजनबद्ध होता. एका संशोधनातून निर्माण झालेला अहंकार, तिरस्कार आणि एक चुकीचा निर्णय, जो चंद्रप्रकाशात तर दिसला पण मनात लपून बसलेला होता. हवेलीतील दरवाजा उघडला, पण तो फक्त खोलीचा नव्हता, तो उघडला होता माणसाच्या काळजातील अंधाराचा. काही दिवसांनी हवेलीला सरकारी मोहर लागला. प्रणवच्या संशोधनाची काही पाने संग्रहालयात पाठवण्यात आली. राधिका गाव सोडून गेली.
पण पौर्णिमा आली की गावकरी अजूनही सांगतात, चंद्र 4.3 अंशाला गेला की त्या दरवाजाभोवती थंड वाऱ्याची झोत जाणवते आणि कोणीतरी हळूच कुजबुजतं. मी थांबवलं असतं पण उशीर झाला. गुन्हेगार सापडला तरीही प्रत्येक सत्याच्या मागे एक सावळी उभी असते. कधी ती मागे असते, कधी समोर, पण ती जात नाही. ती तुम्हाला पाहत राहते. हवेलीचं रहस्य उघडलं, पण सावल्या अद्याप हरवल्या नाहीत. तुम्हाला वाटतं का सगळं खरंच संपलंय की अजून काहीतरी दडलंय त्या दरवाजा मागे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच गुंतवून ठेवणाऱ्या सावल्यांमध्ये मिसळलेल्या कथा पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा कालगोष्टी चॅनलला.